माझ्या आईच्या ना लय हाल चालू आहे. कशामुळं? त्यांचे 2 टाइम खायचे वांदे झाले. मग त्यांना हाता करता येत नाही का हाताने? समजा का मी काय बोलते? हा बोल बोल. तर आईचं म्हणणं पडलं काय ना 2-3 लाख रुपये द्यावा उसने, ते आपल्यासारखा व्यवसाय करतील दुधाचा, ते बी गाय घेते. जिबीला हाड ऐकत दाखव बघू. ए बायको, पाणी आण प्यायला. आले लवकर. 2 मिनिटं दम आहे का नाही तुम्हाला? हातातले काम सोडून आधी तुमचे काम करीत बसू. धरा तुझ्याकडे पाहिलं का तहान बी जाते बा. का बरं? सांडावशाल पाणी द्या इकडं. बस ना. प्यायचं तर किती नखरे राहते हो तुमचे. अरे तशी आली नसती म्हणून मग पाणी सांगितलं होतं. काय आज लयच नटली. हा म्हटलं नटून बघाव. तुम्ही नवी साडी आणली होती म्हटलं घालून बघितली. चांगली हा चांगली. माझ्या पसंतीचं कामच तसं असतं. तुला आवडतात ना प्रत्येक पसंत? कोणाची? माझी. पण ते माझं थोडा डाऊट अजून बाकीचे बरं का. कोणता डाऊट? तेच ते कोणता तो डाऊट माहित नाही तुला? तू तुझ्या आईचीच आहे का नाही ते? म्हणजे तुमच्या अजून ते डोक्यातून खूळ गेलं नाही का? मस्त आता आपली परिस्थिती सुधारली, म्हशी दूध देत्या सगळं आहे, पण हे डाऊट कधी क्लिअर होईल? हे काम करते मी ना माझ्या माहेरी निघून जाते. ऐका, तुम्हाला एवढंच डाऊट आहे ना, तुम्ही दुसरं करून घ्या आणि मग सुखाने राहा. म्हणजे तिच्या डाऊट नाही येणार. तसं काय नाही, तू राहा माझ्यापाशी. पण तेवढं सांगितलं असतं जर बरं झालं असतं जरा. हे बघा परत तिथेच आले घुमून फिरून. तुझ्या बापाला आहे ना 2 बायका होत्या काय सांग ना मला. मला तुमच्या बापाला किती होत्या? एकच. मग माझ्या बापाला बी एकच होती. पण फरक कस काय मग एवढा? मी उन्हाळ्यात झाले होते म्हणून. उन्हाळ्यात? आणि ती हिवाळ्यात झाली. आणि त्यो पावसाळ्यात? तुम्हाला काय एवढं बारा? ठीक आहे जा मी जाते. बस 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 बस. लगेच टापक्यास. हा मग काय. बरं ऐक ना, मी काय म्हणतोय, मी आता पैसा कसा कमीला माहिती ना तुला? 6 महिने असं खांदायचो का डबार भरायचो गाड्याने त्या. घाम निघला पण पैसाच कमवून दाखवला. हा मग आता सासरवाडीला असं वजनात गेलो पाहिजे. वजनात पण जायचं नाही. पण अजून आपलं नाक खालीच आहे ना. काय झालं? आपल्याकडे 4 चाकी नाही 2 चाकी नाही. 4 चाकी ती होती ना आपल्याकडे. ती ना काय ते कशाला उगीच आठवण काढून द्या मला. काय घेतोय आता सध्या आपल्याला लागत नाही 4 चाकी. सायकल आहे ना, त्याच्यात आपलं इकडे तिकडे फेरफटका मारायचं. तिथंच तर माती खाता ना तुम्ही मग. अरे मग आता हळूहळू घेऊ ना. लगेच सगळं संगच घ्यायचं. मग 2 म्हशी विकल्या तर येणार नाही का? म्हशी काय घेतल्यात का? हा मग 2 म्हशी विकल्याने कमी होणार आहे का? अजून 2 घेऊ पण इकायचं नाही. पण गाडी काय घ्यायची नाही. गाडी काय घ्यायची नाही. ज्या दिवशी डाऊट क्लिअर त्या दिवशी गाडी. तू खरं सांग मग. कोणचा डाऊट क्लिअर? माझ्या लक्षातच आला नाही ते. नाही हे बघा तुम्ही आता जर डाऊट केला ना, खरं सांगते मी निघून जाईल ना. गॅरंटीच नाही पण. अरे अरे बस बस बस. खरं सांग ना. खरी तिथंच. अरे आता तू इकडे बघ. तुझे वडील आधीच वारलेत मला माहित नाही. त्याच्यानंतर आपलं लग्न झालंय. बरं ते जाऊ द्या. आता मला एक सांगा, सगळं झालं आपल्याला. घर झालं, शेती पण अजून घेतली, म्हशी घेतल्या. आता मला सोन्याने कधी मडवित्या. आता हे कवर बँटेकचं घालू. सोन्याने म्हणायचं तुला? हा मग मला कानातल्या नाही, पट्ट्या नाही त्या बाजारातल्या, हातात बांगड्या नाही. नाही मडीला असतं बरं का. पण तू खरं सांगतच नाही. तू डाऊट क्लिअर झाला तर तुला असं मडितो ना की बस घडून टाकेतो. हा ना. मग मला एक सांगा, तुम्ही माझ्यापेक्षा किती वर्षात मोठे? 2. हा ना. मग तुम्ही राखण यायचं ना माझ्या आई बापाला तवा. पण मग कळलं असतं. ठिकाण माहित नव्हतं ना कुठं नेमकं. काय फालतू प्रश्न विचारता तुम्ही? मी प्रश्न कसा विचारतो? तुझी आई तुला आहे ना खोटं बोलती. तुझ्या बापाला 100% 2 बायका असतील. हा ना. तुम्हाला आनंद होईल का मग माझी दुसरी आई पाहून? अरे दुसरी आई मी कुठे आता मला माहितीये का? मला माहिती असते मी सांगितलं असते ना. मग नेमकं तू आहे कोणाची? माहित नाही. नाही मला माहितच नाही कोणाची. ह्यो डाऊट क्लिअर होतो जावं ना. आता तुला गाडी सोनं काय लागेल? एक काम करा, तुम्ही तुमचे डाऊट क्लिअर करीत बसा. मी जाते माझ्या माहेरी निघून आणि घ्या दुसरी करून. अरे जाऊ नको बस ना. असं नको करू. ऐक ना, आम्ही काय म्हणतोय, लग्न झाल्यापासून आपण पहिलं तारा म्हणत होतो, कुठं फिरायलाच नाही गेलो आपण. आता कुठेतरी हनीमूनला तरी जाऊ. हे का वय? तयारी करू ना. हे काय वय म्हणजे अजून झाले का आपल्याला 10 लेकर? अजून काही गरज नाही. काही घाई नाही अजून. तुझ्या डोक्यातच नाही दिसत. म्हणजे हेच डाऊट आहे मला. आधी आपण जेजुरीला जाऊ. अरे तिथं जाऊ मग तसंच पुढं आधी देव करून मग बाकीचं बघू. काही गरजच नाही ना. पण का? काय झालंय? फोन आला काय मला कोणाच तरी? थांबा. माझा फोन तू काय उचली ती? तुम्हाला फोन येत राहत्या. हॅलो. हा कोण बोलताय?
हॅलो, बंड्या आहे का? हा बंड्या आहे ना, काय पाहिजे? अहो, बंड्याचा बाप इथं सापडला, त्याला निरोप द्यायचा होता. बंड्याचा बाप सापडला? हो. अहो मा सासऱ्याने जाऊन आता वर्ष झालंय. वरती गेलेत मला देवा. ठेवतो. कोण आहे बंड्याचा बाप सापडलाय म्हणे? माझा बाप वर गेलेला आहे. तो तर म्हणला खरा बाप सापडला. अरे खरा बाप सापडायला मग खराच बाप वर गेलाय माझा. आता खरा डाऊट क्लिअर झाला. काय? हा म्हणजे स्वतःच ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पाहायचं वाकून, नाही का? मी कधी कोणाचं वाकून पाहिलंय? हा मग स्वतःचे कस काय दोन दोन बाप निघाले? दोन कुठे एकच आहे वर गेलेला. हा वर गेलेला तो कस काय म्हणला तो खरा बाप सापडला म्हणून? खरा बाप सापडला म्हणला का? बा बरं कोण होतो ते? कोणी असो. हा एक काम कर ना, तू आता मला आहे ना मदत करू लागते का? काय? ही मा बाप सापडू लागला खरा. जा तुम्ही तुमचे डाऊट क्लिअर करीत बसा, मला घरात काम आहे. इथं दिवाळी आली तोंडावरून, तुमचं काय वा म्हणे डाऊट क्लिअर करतो. डाऊट स्वतःच्या पा डाऊट. मी तो आतापर्यंत डाऊट क्लिअर करत होतो, माझाच इथं डाऊट क्लिअर झालाय. बरं ऐका, हा किराणा करून आणा. किराणा नाहीये घरात. नाही किराणा काय काढायचं? लिस्ट कर मोठी. कमीत कमी आहे ना, मी ना सांगून येईल किराणावाल्याला, टेम्पो भर किराणा आला पाहिजे. किरकोळ 3 तास आणायला जायचं आणि 3 तास घेऊन यायचं, हे नाही जमत मला. टेम्पो वर किराणा काय? कोणाचं लग्न काढलं काय? अरे 3 जायचं आणि ते नाही. काय बघायला. हॅलो, हा बोला ना. ती 2 लाख माझं नाही तुम्हालाच राहू द्या, आता नका देऊ मला. मला सध्या लई पैसे येते, तुम्हाला दिलेत ना मी. तुम्हाला कोण 4-6 महिन्यात द्या. मला राहू द्या अजून 4-6 महिने, मला गरज नाही. राहू द्या माझ्याकडले पैसे आहेत अजून. हा राहू द्या नका काळजी करू. काजूक लागले तर परत मला फोन करा. आपले पैसे कशाला सोडायचे? घेऊन टाका ना. ते तू मला नको शिकू, मी पैसे दिले का तू दिलेत? हा का? म्हणजे आता आपलं तुमचं माझं झालं का? आपलंच आहे, पण सध्या नाही गरज तर बिचारा हाय गरज तर राहू दे ना. का बरं आपल्या कामात येणार नाही का? तू डोकं खाऊ नको. मी चाललो गावात, किराणा विराणा काय असं ना ते घेऊन येतो. मग 5-8 गप्पा आणते. हा का? बाजूवाला बोलून घेते गप्पा मारायला. हा का? काय नाही गांडा घेऊन येऊ का मागं? जावा निघा. लय दमलोच बाई. हात दुखू राहिला नाही की माझा. रोजाने आलो लोक तिथं कामाला, मायाच्या काही काम धंदा काय व्हायना, काय करावं आता. मस्त खरं आहे बाई, तुला नाही लावलं डॉक्टरनी काम करायला. पण काय नाही काम केलं तर खाणार तरी काय? उपाशी राहू जर नाही काही केलं काम धंदा, काय कुठून पैसे आणणार आहे, काय करणार आहे, कसं होईल? मला तर लय टेन्शन आहे माझ्या डोक्याला. नको काळजी करू, होईन चांगलं. ब मम्मी तिथं खुरपायला आलते यार, पुढे गेले काय माहित. अरे हा ते काय तिथं झाडाखाली के चप्पल तुटली बाई माझी. काय चप्पल नाही, काय परिस्थिती काय मम्मी निकू? अरे मला अजिबात आवडत नाही राव, तुम्ही असे कामाला जातात, तुम्ही एवढे कष्ट घेऊ राहिले. तुला हॉस्पिटल मधून डॉक्टर म्हणले होते नको करू काम. अरे बाबा तू गावभर हिंडतो, तुला म्हणते कामाला जा तरी तू ऐका ना. हे बघ चप्पल नाही माझ्या पायाला घालायला, हे बघ चप्पल तुटली सगळी माझी. मला लय वाईट वाटतं का तुम्ही कामाला जातात. तू जात जा ना मग कामाला, मग मला कशाला पाठवतो? सगळा हात दुखतो माझा. हो बघ हो सुजला माझा हात सगळा. म्हणूनच मी असं ठरवलं की 2 गाया घेतो आणि दूध चालू करतो. अरे मग कर की लवकर बाबा. ही काय सांगायची गोष्ट आहे का? सांग बरं, मला किती ताण आहे माझ्या जीवाला. एकटी कुठं कुठं पाहू बरं मी. आणि पैसे? अरे पण पैसे आहे ना, एक काम करतो, तू आहे ना दाजीला फोन कर. मी ऐकलेलं आहे त्यांच्याकडले पैसे आले. ऐकलेलं आहे नाही, दाजीकडले पैसा आलेला आहे. आणि त्यांच्या आहेत ना, त्यांनी म्हशी पण घेतलेल्या आहेत, त्याचे पण त्यांना पैसे येतात. लाखांनीच पैसे आता दाजीकडं. मग एक काम करू, आपण त्यांना फोन करून त्यांना म्हणू आम्हाला आहे ना 2 गाय घ्यायचे, थोडेफार पैशाची हेल्प करा आम्हाला. करा म्हणा का अरे परिस्थिती म्हणा का आमची, करा काहीतरी म्हणा. एक काम कर, दाजीला नको मागायला पैसे. पहिला आपण आहे ना दीदीला बोलून बघू. दीदी काय म्हणती मग त्याचं बघू. तू दीदीला फोन लाव. चालेल, जर मी फोन लावतो तुम्ही बोला. दाखव मी बोलते. हॅलो हॅलो. हा काय ग? हा दीदी बरी आहे का? हा बरी आहे. अचानकच काय फोन केला तू? अगं असंच केलं तर. दाजी बरे आहेत का? एकदम मजेत. हो का? तू कशी आहे? मी पण बरी आहे. दादा बरं आहे. आई आता काय बरंच म्हणावं लागेल. काय ग काय झालं? अगं थोडी आमची परिस्थिती ना एकदम खराब झाली. काहीच पैसे पाणी ते नाही राहिलं. मला आणि मम्मीला कामाला जावं लागू राहिलं.
भावड्याकडं पैसे नाही काही व्यवसाय सुरू करायला, तर त्याच्यामुळं भावड्या म्हणत होता का दाजीकडं पैसे असतील तर मग नाही का गाईचा धंदा सुरू करतो नाही का, दूध घेऊन मग दाजी म्हणेच दूध घालतो. अगं सगळं खरंय, पण तुला तर माहिती दाजी किती चिकट आहे. ते पण आहे बाई, पण तसं मी त्यांना एक शब्द विचारून बघेन. तरी पण आहे ना आम्ही एक गाईचा अंदाज काढला तर 1.5-2 लाख रुपये तरी लागते ना आम्हाला. बाई अगं एवढे? हा ना, मग 2 गाया तरी घ्यावंच लागतात ना दूध घालायचं म्हणल्यावर. कर म्हणा अगं मदत. मला नाही वाटत हे देतील म्हणून, पण मग तरी मी विचारून पाहिजे एक शब्द त्यांना. पण तरी पण तू बघ, कर थोडी आमची मदत तेवढी. हा चालेल चालेल, चल मी तुला फोन करते लगेच. हा बर बर चालेल. निके जर दिले जावयाने पैसे तर फेडून टाकू आपण त्यांचे पैसे. हा हा. आणि तू आता ते आपल्याला मदत करू राहिले तर आपल्याला त्यांचे पैसे फेडणं भागच आहे ना. आणि तू काहीतरी काम धंदा कर भाऊ, आता पैसे घेतले तर फेडावंच लागते ना आपल्याला. कुठून आणायचे मग एवढे मोठे पैसे? नाही काम धंदा काही केला तू तर मला टेन्शन नसेल ना मग. तू नको काळजी करू बाई, एवढे मोठे पैसे गेले म्हणजे काय? करीन दीदी, बोलन दाजीला, होते ना थोडेफार पैसे. सोपं नाही एवढी उधारी करणं डोक्यावर, टेन्शनचेच काम आहे. नाही पण तू पण बर का नीट कर काम, जर दिले त्यांनी तर तेवढाच आपल्याला आधार होईल. दिले तर बरं होईल बाई दाजीनी. आज सगळं फावरून टाकतो गाडा, कांदे फवारायला आलेत. काय निघाले? हा मग आता काम करायचं म्हणलं जावंच लागेल ना. हा जायचं तर आहे तुम्हाला. हा जड आहे का लई? हा आहे जडची. ऐका ना. हा बोल. अहो अयो एवढा कोण लाडात आली आज? नाही लाडत नाही येत, मी रोजच येते. पण आज जास्तच आहे जरा. माझ्या आईचा फोन आला होता. त्यात काही वेगळं आहे? कोणतं नेमकं ते तरी सांग ना. आले का परत इथंच? अरे ते डाऊट वाले चालता का खरं वाले चालता? जा. बरोबर आहे, सांग सांग काय सांग ना. अहो माझ्या आईच्या ना लय हाल चालू आहे. कशामुळं? त्यांचे 2 टाइम खायचे वांदे झाले. मग त्यांना हाता करता येत नाही का हाताने? समजा का मी काय बोलते? हा बोल बोल. तर आईचं म्हणणं पडलं काय ना 2-3 लाख रुपये द्यावा उसने, ते आपल्यासारखा व्यवसाय करतील दुधाचा, ते बी गाय घेते. जिबेला हाड ऐकत दाखव बघू. नाही राव त्याच्यामुळेच. किती किती पाहिजे? 2-3 लाख असे बी तुम्ही लोकांना देताय का उसने? हा 2-3 लाख हे तर आपल्या घरचेच आहे. हा मग कशासाठी? गाय घ्यायला. गाय घ्यायला 2-3 लाख. एक काम कर, त्यांना आहे ना तिघाला बी इकडं बोलून घे. इकडं? हा आपल्याकडे राहू दे ना. मग त्यांना गाया म्हशी सगळं घेऊन देऊ आपण. हा का? हा मग त्यांना एक बंगलाच बांधून द्या ना आपल्या वावरात. तू म्हणशील तसं. तुला तर मोगा फोन आलो तो पाहिला ना, मी जोडदाराला 2 लाख रुपये दिले, त्याला म्हणलं राहू दे खर्च. ते पण घेऊन या मग. हा ती बी आणीन मी. यांना तिघाला ना बॅग भरून तुम्ही इकडचे आमच्याकडे राहायला तेवढं सांग. बरोबर तुम्ही जा, मी लगेच सांगते मम्मीला फोन करू ना. अरे बाबा टिकून गाईचा धंदा कर तू. अरे मला करायचं म्हणून तुम्ही पैसे मागायला लावलेत ना. दीदीचा फोन आला. हॅलो. हॅलो बोल ना दीदी. अगं मी विचारलं तुझ्या दाजींना, हा तर ते म्हणताय का त्यांनाच इकडे बोलून घे, मी सगळं त्यांचं मॅनेजमेंट करून देतो. मॅनेजमेंट? अगं म्हणजे देणार आहेत ते आपल्याला पैसे देऊ राहिले वय? हा अगं काय म्हणते ऐक ना, तुझे दाजी काय म्हंटले, त्यांना आजच्या इकडे बोलून घे. हा तर मग तुम्ही आता लगेच घरी जा, बॅगा बिगा भरा आणि इकडेच या. बरोबर रे. बरं येतो. किती रे पांडुरंगा तू आमची गरीबाची. ठेवू का? हा हा बरं झालं मदत करू राहिले दाजी. आणि तू पण काम धंदा टिकून कर बाबा. हा आता चला पटकेस बॅगा चला, भरा लवकर बोलूया आणि आपण त्याने. जाऊ दाजीकडे निघून. उठ. उठ पटकेस चल. बरं झालं रे देवा, किती मदत रे माझ्या लेकरांनी. चला. दीदी दीदी. अगं बाई आली. हा आलो बाई. बाई किती सुकली ग. मम्मी बरी आहे ना? तू तू बरा आहे का रे? लय सुकला रे. आता परिस्थिती म्हणल्यावर खायला. जाऊ दे, आता आलाय ना मस्त हट्टा कट्टा करीन. बरं बसला लय गर्दी नव्हती ना? नाही गर्दी नव्हती, काहीच नव्हती गर्दी. आम्हीच आरामशीर आलो. हा ना. बरं ये इकडं. अगं हे बघ म्हटलं मस्त आवरून बिवरून घेतलं इतक्यात, म्हटलं आपण मस्त बाहेरच झोपू नाही का, है ना? हा चांगला. पण का ग तू साडी का बरं एवढी जुनी घालून आली? काही नाही. साडी अशी झाली, चप्पल तुटली, त्याच्या चप्पल दुसरी, बाई. पैसे नाही.
जाऊ दे, माझ्याकडे आहे साड्या भरपूर आणि तसं मी आता तुला दुकानात घेऊन जाते, लागेल तेवढ्या साड्या घेऊन देते, चप्पल घेऊन देते, काय टेन्शन घेऊन नको. आता तू माझ्याकडे आली ना. बरं झालं बाई, चांगलं झालं तुझं, दाजी पण सुधारले. ते तर आहेच. हा ना, दिसतच तुझे हाल. बघ आले ते. आले काय? हा कौशिक आले काय? जस्ट आत्ताच आलोय. आत्ताच आले होय. त्याला चहा पाणी केलं का नाही? अहो इतक्यातच आले. हा का? ते घे ना त्यांच्याकडनं. नाही राहू दे. अरे घे ना बाबा. राहू दे. तुम्हाला काय पाणी वगैरे आणू? नाही काय नको. बरं मी पाणी आणते, तुम्हाला थांबा. हा नको आणू. का बरं? काय नाही तिकडेच केलं मी आपल्या दन पाणी. काय चाललंय मग? कस काय नाही केलं? काय नाही आलतो आता तिने सांगितलं मला. हा चालतं झाली जरा परिस्थिती ढासळता की खालीवर होतीच. बरं तुम्ही तरी तेवढं समजून घेतलं आम्हाला. हे जाव आहे ना तुम्हाला आधार द्यायला, काळजी करू नका तुम्ही सासूबाई. आता ते तुमचं पूर्ण पार करल्याशिवाय तुम्हाला सोडणारच दोन गाय घ्यायच्या ना, तुला 4 गाय 4 म्हशी घेऊन देतो, काळजी करू नको अजिबात. हा तुला मी काय, तू लग्न करत असताना लागणारा पैसा का खर्च मी करतो. आपल्या मोठ्या भाऊजीलाच विचारून पहा ना. सासूबाई तुम्हाला बंगला बांधून देतो. मी काय म्हंटले, काय? तुमच्या सोबत भावाला विचारून पहा ना हिच्यासाठी. मग अरे तिच्या लग्नाची नको काळजी करू, मी आहे ना. कशाला? अरे म्हणजे आज गोव्यात कुठे आहे ती? हा असं म्हणा ना. हा डेरा द्या मला दिवसा तेवढ्या. नाही मी आहे ना दवाखान्यात. नाही तुला जाय ना चहा पाहिजे. तुम्ही नाही आहेत का? हा मी आलोच, पंपट होतो ना. हा चल गाई. लय उपकार आहे तुमचे. हा या कशाचे उपकार? जायचं कर्तव्य ते पार पाडून राहिले. या चहा 5 बर का त्यांना, चांगला दुधाचा प्युअर म्हशीचा. मला तिकडं नेलो गावात उपटायला येत नाही, फजिती करते तो. आता बघा तुम्हाला मशीन गायन नाही सगळं काम करून असे हाकलून दिलं ना, तिथून पुढं लग्नाचा विचार करायचा याचा, याला 4 म्हशी. काय बडबड करून राहिले? अरे ते विचार करत होता, आता हे आलेत ना आपल्याकडे पाहुणे, मग याला आजचा बेत काय करावा बाबा. ऐका हा? ना, तुम्ही नका विचार करू, मी केलाय. काय जाऊन 3 किलो मटण घेऊन बोकड्याचं. बागन का 3 मध्ये 4 आणतो ना. आणा तुम्ही 1 किलो एक्स्ट्रा खाणार पिशव्या असाल. पण नक्की आणा. भरोसा नाही का? सगळं सामान घेऊन यायचं. काय अद्रक लसूण कोथिंबीर घरात काहीच नाही राहिलं. सगळं घेऊन बाजारात मी लगेच जाऊन पिशवी घेऊन येते. हा लवकर ये. तुम्हाला आणतो माझ्या पद्धतीने बरोबर मटण. आता तयारीत राहा तुम्ही. भाकरी ताबूत बाजरीच्या भाकरी करू तुला मोठ्या. हा माझ्या आईला भारी करते बाजरीच्या भाकरी. बाजरीच्या भाकरी माझ्या आई एकच नंबर. तेल आहे का त्यात टाकायला? आता स्कॅन आणा ना. बर आणि लवकर या. हा आणि ऐका ना, आता नेतो नाही का लांब तांदळाचा तांदूळ एवढा नसतो कम का एवढा? हा एवढा तो घेऊ ना. मस्त बिर्याणी बनवू आपण. बिर्याणी बनायची का भाजी बनायची? तिला आवडती ना. हा का? तुमच्या सालीला. बर जा घरात आलो. जा ना आता त्यांचं बघ. नाही तुम्ही जा आधी. बरं मी जाऊ का? हा उतावळाच झालाय गडी. मरदे बायको म्हणली 4 किलो बोकडाचं मटण आण. यांना काय मटण खायला घेऊन आलोय मी इथं. नुसतं बेसन भाकरीवर यांना ठेवतो आता. 4 किलो मटण, तांदूळ, भात, लांब लांब तांदूळ. हा बायको ओय हा इकडे हे मटण घेऊन आलो. थांब आले ते. आणलं का? हा बरं झालं. अंडे केव्हाच्या बाजूच्या मग करून तुला ना. मग कांदा बिंदा कापून. मटण हे मटण आहे. काय आहे? हे मटण आहे. अरे काय झालं, ते मटणावाल्याच आहे ना कोंबड्यात कोणतरी चोरून नेल्या, मग हे आणावं लागलं. त्याच्याबरोबर आजच कोंबड्या चोरीला जायच्या होत्या. हा तुम्हाला कोंबडीचं कोणी सांगितलं होतं? मग बोकडे सांगितलं होतं. हा ते काय झालं माहितीये का? मला आता बोकडे नव्हता. नाही बोकडे त्याच्याकडं आहे, त्यांनी घेतलेले आहेत विकत. पण ते नेमकं आहे ना तिकडे शेळ्या माग गेलेले आहेत. मग ते जाऊ तिकडून येते का ते वळायला गेलाय, मग ते कापिणार आहे. मग आता मी माझ्या आईला माझ्या भावाला माझ्या बहिणीला आता बेसन करून खाऊ घालू का? मग काय वेगळं आहे का? 4 असं बेसन असं तेल टाकून आणायचं ना, मिरची थोडी लाल जास्त टाकायची, असं त्यांनी चाटून पुसून आणलं पाहिजे. समजलं ना? काय करणार नाही मी. धरा वाटलं तर करा. अरे उपाशी राहते तिकडं. जाऊन घेऊन या मटण. वा अरे तिकडं उपाशी होती, निध उपाशी राहते ते. त्यांच्याकडून तुम्हाला आणायचं होतं ते सांगा ना. आणायचं होतं. उद्या आणू. आता उद्या कशाला उद्या? आज महत्वाचं आहे का उद्या महत्वाचं आहे? आता ते इथंच राहणार. ते का कुठं लगेच चाललेत? तुम्हाला ना एक दिवस मासे, एक दिवस मटण, एक दिवस चिकन, एक दिवस अंडे, एक दिवस बोंबील, दररोज त्यांना घेऊन यायचं ना. मग आज सगळं बंद होत. तुमचे ना सगळे कार नाही. तुम्हाला ना बेसन घेऊन जा ना. अरे बेसन अरे याला उपाशी मारायची. हे तर घेऊन जा. फाटन ते बेसन पिठी. आलो मी तवर. हा जा बुरकळून यावा गावाला गारकी मारून या. बर त्यांना उपाशी नको ठेवू. 2-2, 3-3 भाकरी खाऊ घाल.
लय काम आहे त्यांच्याकडे, सगळं काँग्रेस उपटून घेतो आता मी. पोटभर जेवण झालं ना? झालं बाई, पोट भरून झालं. आता मला चांगलं नाही वाटत. मम्मीला कसं डॉक्टरनी जायला नव्हतं लावलं कामाला, ते तरी बरं झालं. इथं येऊन तिला थोडा आराम भेटू. मला रागच आला का यांचा? काय झालं? मटण सांगितलं, बेसन घेऊन धावले. एवढी बाई ते काय ना पोटभर खाल्लं ना. नाही बा सर का छत्री कशाला? बाई काळे पडले तर उन्हात गेल्यावर काळा पडायला नको म्हणून. घेऊन फिरतात का? हा आपलं कामच तसं असतं. काय आता मोठे लोक झाले तुम्ही. असं नाही म्हणायचं मेवणी बाई, तरी तुम्हाला काही सरणार आहे का? मी सांग ना तुझ्या बहिणीला, का डाऊट आहे? शक्य आहे का नाही? बरं मी काय म्हणतोय, ते काय म्हणते तू यांचं काय अडचण आहे? काय अडचण आहे? तुम्हाला सांगितलं होतं. सांगितलं पण आता समोर समोर सांग. तुम्हीच बोलून घेतलं ना? हा मग सांगा ना. मग 2 शब्द मला समोर समोर बोलू दे. काय किती पाहिजे? 1.5-2 लाख रुपये. कशासाठी? गाय घ्यायच्यात त्याला. हा का? जर्सी गाय घ्यायच्या का? करशील ना दारा बिरा? मग तुम्ही काय करा, 8-4 दिवस राहा. 8-4 दिवस का बरं? मग महिनाभर राहिले का? तुम्हाला जड झाले का? असं म्हणते होय. मग 2 महिने राहू दे, माझं काय प्रॉब्लेम नाही. नाही तसं राहायचं काय नाही बरं का. असं राहिलं चांगलं नाही वाटत. काय चांगलं नाही वाटत? लोकांच्या घरी का? नाही ना? आपलंच घर समजायचं. हे बघ 1.5-2 लाख पाहिजे ना. गाया म्हणतोय ना, त्याला म्हशी घेऊन देतो, गाया घेऊन देतो, धारा काढायचं मशीन बी घेऊन देतो, मोठा आहे ना शेड बी घेऊन देतो. शेड घेऊन नाही देते, बांधून द्या त्या. बांधून देतो ना मग. पत्रे बित्रे सगळं माझ्या हाताने फिट करून देतो का. 1 रुपया तुम्हाला आणि 4 लाख रुपये देतो वरून तुम्हाला खर्चायला, आडी नडीला. जमन ना मेवण्या बा? फक्त आता तुम्ही म्हणती नाही महिनाभर, 2 महिने राहा. मग सगळं आवरलं की झालं, मग तुम्हाला सगळं सोय करून देतो तुमची. एखादा महिना राहतो जावं. हा राहा 1 महिना सगळं आवरत आहे. तुम्ही माझ्यावर डाऊट घेता, आता मला तुमच्यावर डाऊट येऊ राहिला. कशाचा? तुम्ही एवढे दिलदार कधीपासून झाले? अरे लय दिलदार आहे मी. ते शेजारची दिला जाऊन विचार. दाजी तिचा नवऱ्याला रे असं म्हणत होतो, त्याला बी दिलेले आहेत मी लाख रुपये. तिच्याकडे तुमचं काय काम? तिच्या नवऱ्याकडं त्याला लाख रुपये दिले, पण तिचंच नाव आलं पुढे. ती कायम जाता येता हसत असते माझ्याकडे बघून. लय चिंगरू नका. अरे तिच्या नवऱ्याला पैसे दिले म्हणून. हा असं विषय. बरं याची काहीतरी सोय लावा. जा तुमच्या सोबत घेऊन आता काय करा, तू घरातलं काम कर. आता ते आपल्याला गहू पेरायचा आहे आणि ते ट्रॅक्टरवाला येणार रोटा हाकायला, तिथं थोडं गवत आहे. बरं आम्ही आता तेवढं गवत काढून येतो. हिला राहू दे मला जोडी घरी. कशाला? तिचं काय काम आहे वावरात? तुला बी घेऊन जाय ना. आता जेवण झालंय ना, जावा. मग आम्हाला जाऊ दे. तू घरातलं काम कर, कपडे जातो आम्ही. झालं दाजी. जातो आम्ही. चला सासूबाई. जा आमचं वावर आहे पाहुण्या. जा दाखी तुम्ही सगळं त्यांना. चला मी येणार नाही वावरात. लागलं तर ड्रम भरून थोड्या वेळ पाणी आणि प्यायला त्यांना. हो घेऊन जा, नाही तर नका घेऊ. मला रिकामी नाही मी चालले. मला अंगणवाडी जायचं बरं का. शिदा आलाय घ्यायला जायचंय. माणूस ऐकत नाही, गेलं निघून बॉम्बट्या मारीत. चला आता थोडं राहिलंय, उपटा सणा. दाजी आता ताकदच नाही राहिली. नाही आता किती थोडं राहिलंय. एवढं पूर्ण घेतलंय. हा आता काय कुठं मुडत होतं, आता हे बांधाचं घ्यायचंय. उपटा सणा. आपण तुम्ही तर हाताने लावला. नाही मी लेबर करून काम करून घेत असतो. आता लेबर नाही, मग आता तुम्ही आहेत. एवढं मोठं केलं आम्ही, इथून तर 30 पर्यंत आणलं. सासूबाई केलं मग कुठं लोकांच्या घरी केलं, जावायच्याच घरी काम करतात ना तुम्ही. हातात आदू झाले मी. नाही काय नाही होत. खरा सणा उपटा. चला परत ते बांधायला जायचं. चला बांधाचं घ्या. झालं इथं आवरलंय. बांधाचं घ्या. चला टपक्यात चला. तुम्हाला बांधाचं दाखवून देतो. मम्मी अगं ऐक, मला काय वाटतंय माहितीये का, आपण मागच्या वेळेस दाजींकडून एवढं गवत आणि ते काढून घेतलं, त्याच आहे ना ते बदला घेऊ राहिले ते आपल्या संग. जिरवले ना जावईनी आता. हे बघ आपल्याकडून एवढं गवत त्यांनी काढून घेतलं. मटण आणतो म्हणले, मटण नाही आणलं. आपण तरी मटण खाऊ घातलं त्यांना. त्यांनी मटण नाही आणलं, आपल्याला पिठलं भाकर खाऊ घातली. ते ना आपले जिरू राहिले तिथं आणून. तर कायचे पैसे कायचं काय. ते आपल्या घरी मिरचीला टोचा लावून खाल्लेलं बरं, पण जावायचे पैसे नको ग बाई. चला पळा इथून, काय खरं नाही इथून. चला बाई पळा. अरे काय झालं तुम्हाला? असे काय चाललंय तुम्ही? दादा थांब रे. अरे पण मग तुम्हाला झालं काय झालं? तुम्ही पळू का राहिले? काही नाही झालं, तू सुखात राह बाई. सुखात राह म्हणजे झालं काय? तुम्हाला काही कळच नाही. हे काय बोलले तुम्हाला? त्यांच्याकडे मी भेट पाहते. आम्ही लय दमलो आता. काही नाही दमलो आम्ही चाललो. सासूबाई काय आलं, गवत काढता आले का होते? जाऊ द्या. तुम्ही काय बोलले का माझ्या आईला त्यांना? शब्द बोललो मी? काहीच नाही. तुम्ही 3 महिने राहणार, आता कुठे बॅगा भरून निघले?
काय झालं काय तुम्हाला मला सांगाल का तुम्ही? आज जोडते मी, तुमचे पैसे नको आम्हाला, काही नको आम्हाला. सुखरूप तुम्ही तुमच्या दोघा नवरा बायको राहा, आम्ही आमच्या घरी, तुम्ही तुमच्या घरी. राहिले असते 3 महिने. नाही नको नको. अरे अहो मी काय म्हणतो ऐका ना, 2 मिनिटं ऐका ना. अगं पण मग झालं काय सांग ना मला, काय झालं? ऐकून घ्या 2 मिनिटं. बोला. मी तिकडे आलो होतो सासरवाडीला, तर मला हरभरा काढायचा, गावात काढून घेतलं, बसायला मोडकी खुर्ची दिली. मी काय याडा बिडे दिसलो काय? आणि मटण खाऊ घातलं ते नाही दिसलं एक दिवस मटण खाऊ घातलं म्हणजे मे बी बेसन खाऊ घातलं ना तुम्हाला. सासवाई जावई चढचे, समजलं का? म्हणजे तुम्ही त्याचा बदला घेत होते का? मग दुसरं काय वेगळं आहे काय? मी यांना 4 लाख मशीन गाय घेऊन देईन का? इथं अजून माझा डाऊट क्लिअर व्हायना, तू लागली यांना गाय मशीन घेऊ द्यायला. डाऊट कोणता डाऊट? तोच डाऊट. तुझी सख्खी आहे का नाही? तू तिची आहे का नाही? आता मी पण तुझ्यासोबत बाई तुमच्या सुखात राहिलाय, खाली दाखवला मला. जाऊन द्या आता. सध्या चटणीला दिवस काढते तर कशाला त्याचं या मग नाही 3 महिने राहता का? बांधाचं गाव, अरे दादा काय मी माणूस आहे बाई. हा बांधाचं गावात थोडं राहिलं होतं तेव्हा काढलं असतं तर. कशाचं बांधा गावात? हा कशाचं बांधाचं गावात? तुम्हाला अक्कल आहे काय? काही समजत का नाही? माझ्या आईला तुम्ही कामाला लावलं, तुम्हाला अक्कल आहे का? तुमच्या आईला तुम्ही कामाला नेलं असं का? सासरवाडीला जावायला झोपू गावात काढायला लावलं तेव्हा जमत होतं का? तुम्ही गेले होते ना तुमच्या सहखुशीने. मोठी खुर्ची बसली 3दा पडलो. तुम्ही गेले होते तेवढे, तुम्हीच तोडली खुर्ची. तुम्हाला आज जेवायला भेटत नाही, जाणी गावात तुम्ही यायचं नाही घरामध्ये.